नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, भरतपूर हे अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे नदीतील बेट कोणते आहे? ऑप्शन दिलेले आहेत. उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, माजुली बेट हे भारतातील सर्वात मोठे नदीतील बेट आहे. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, हरियाणामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक आहे? खालीलपैकी कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, तेरेखोल खाडी. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 81 नंबर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, आंबेनळी घाट उतरावा लागतो. पुढचा प्रश्न, त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार देणारे एल्बर्ट विधेयक मांडले गेले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन व्हाईसरॉयच्या कारकिर्दीमध्ये भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार देणारे एल्बर्ट विधेयक मांडले होते. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ब्राह्मो समाज व आर्य समाज यांच्या शिकवणुकीत कोणत्या मुद्द्यांवर एकमत नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, वेद मानण्यास मान्यता. पुढचा प्रश्न आहे, चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टीव्हन्सनची गोळ्या घालून हत्या केली होती? कलेक्टर स्टीव्हन्सची गोळ्या घालून हत्या केली होती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, शांती घोष व सुनीती चौधरी यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण आहेत? जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कुसुमाग्रज हे कवी आहेत. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत? खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, उपराष्ट्रपतींची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे नाहीत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायद्यानुसार डॅश डॅश नंतर जन्मलेल्या अपत्यांमुळे ज्या व्यक्तींची एकूण अपत्य संख्या 2 पेक्षा अधिक होत असेल ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरणार आहे. तर ती तारीख कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3,
12 सप्टेंबर 2001 नंतर? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणास शासनाने ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक. ग्रामसेवकास शासनाने ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोतवाल या पदाचे नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत? कोतवाल या पदाचे नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार आहेत. पुढचा प्रश्न, 4G वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगर परिषद कोणती आहे? 4G वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगर परिषद. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 इस्लामपूरची नगर परिषद. पुढचा प्रश्न, 91 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे कर्तृत्व संत ज्ञानेश्वरांकडे जात नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हरिविजय. हरिविजय या ग्रंथाचे कर्तृत्व संत ज्ञानेश्वरांकडे जात नाही. पुढचा प्रश्न, सोलार इम्पल्स 2 हे काय आहे? सोलार इम्पल्स 2 हे काय आहे? ऑप्शन दिलेले आहेत, उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमान आहे सोलार इम्पल्स 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपटांचा सुवर्ण कमळ मिळाले? खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपटांचा सुवर्ण कमळ मिळाले आहे? श्यामची आई, श्वास, देऊळ, कोर्ट या 4 चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटांना सुवर्ण कमळ मिळाले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सर्व चित्रपटांना श्यामची आई, श्वास, देऊळ, कोर्ट या सर्व चित्रपटांना सुवर्ण कमळ मिळाले आहे. पुढचा प्रश्न, बचपन बचाव या आंदोलनाचे प्रणेते कोण होते? बचपन बचाव या आंदोलनाचे प्रणेते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कैलास सत्यार्थी हे होते. पुढचा प्रश्न आहे, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सचिन तेंडुलकर यांचे हे पुस्तक आहे प्लेइंग इट माय वे. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी डॅश डॅश पद्धतीचा अवलंब केला जातो? भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. यामध्ये खर्च पद्धत, उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला जातो. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे म्हणता येणार नाही? खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे म्हणता येणार नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जागतिक बँकेचे प्रतिनिधित्व करणे. जागतिक बँकेचे प्रतिनिधित्व करणे उत्तर येईल. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, लोखंडाच्या व्हल्कनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? लोखंडाच्या व्हल्कनायझेशनसाठी कशाचा वापर केला जातो?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 झिंक. जस्तचा वापर केला जातो झिंकचा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिऱ्याबद्दल खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे? हिऱ्याबद्दल खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हिरा हा विद्युत सुवाहक आहे. हे वाक्य चुकीचे आहे. पुढचा प्रश्न, इन्सुलिन या डॅश डॅशमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते. ऑप्शन आहेत प्रथिन, विकर, संप्रेरक, जीवनसत्व. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न आहे इन्सुलिन या डॅश डॅशमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते. ऑप्शन आहेत प्रथिन, विकर, संप्रेरक, जीवनसत्व. मित्रांनो तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.